नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 नोव्हेंबर 2021. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम किंवा पहिल्यांदाच जर तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. बरेच विद्यार्थिनींचा मला मेसेज येत असतो की सर, तुम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करता त्याचं नोटिफिकेशन आम्हाला भेटत नाही. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बाजूची जी काही बेल आयकॉन आहे त्याला ऑल नोटिफिकेशन ऑन असं त्याला ॲक्टिव्ह करावं लागेल. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? इटलीमध्ये नुकतीच आयोजित G20 शिखर परिषद पुढील वर्षी कोठे आयोजित होणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितले आहे. पर्याय क्रमांक बी, इंडोनेशिया या देशामध्ये या ठिकाणी पुढील येणारी G20 शिखर परिषद ही आयोजित होणार आहे. या ठिकाणी या वर्षीची जी काही G20 शिखर परिषद होती ती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर इटलीमध्ये. जसे की आपण कालच पाहिलं होतं, COP26 हे कुठे आयोजित करण्यात आली होती? तर स्कॉटलंड या देशामध्ये. आणि COP25 हे कुठे आयोजित करण्यात आली होती? तर स्पेन या देशामध्ये. या सुद्धा गोष्टी तुम्हाला रिवाइज करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला जर असं विचारलं जी की इटलीमध्ये जी काय G20 शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती ती कितवी एडिशन होती? तर ती 16वी एडिशन होती त्या समिटचं. ठीक आहे, आणि जर तुम्हाला असं विचारलं 2021 साठी थीम काय होती या शिखर परिषदेची G20च्या किंवा विषय काय होता? तर लगेच लिहून घ्या, पीपल, प्लॅनेट आणि प्रॉस्पर्टी. म्हणजेच काय? लोक, ग्रह आणि समृद्धी अशा प्रकारचा विषय होता. ठीक आहे, गोष्टी समजतात? पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे आणि शक्यतो तुम्ही या गोष्टी दररोज नियमितपणे लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? कोणत्या राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनासाठी कर आणि नोंदणी शुल्कामध्ये 100% सूट जाहीर केलेली आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. ओडिसा या राज्य सरकारने या ठिकाणी जे काही इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील त्याचे जे काही रजिस्ट्रेशन असतील किंवा टॅक्स असेल त्याच्या शुल्कामध्ये टॅक्सेशनच्या त्याच्यामध्ये 100% सूट जाहीर केलेली आहे. पर्याय क्रमांक डी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बऱ्याच दिवसानंतर ओडिसाबद्दल आपण न्यूज ऐकली आहे, तर लगेच या ठिकाणी ओडिसाबद्दल चर्चा करूया. ओडिसा राज्याची स्थापना झाली 1 एप्रिल 1936ला. मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक, राज्यपाल आहेत गणेशी लाल आणि राजधानी आहे ओडिसाची भुवनेश्वर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकनन. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. अशा प्रकारे पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कोणत्या केंद्रीय मंत्र्याने गंगा उत्सव 2021 द रिव्हर फेस्टिवलचे उद्घाटन केलेले आहे? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गजेंद्र सिंग शेखावत असं त्या व्यक्तींचं नाव आहे किंवा केंद्रीय मंत्र्याचं नाव आहे. काळजीपूर्वक आहे का, 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर्वप्रथम या ठिकाणी कोणता फेस्टिवल आहे हा? तर हा आहे रिव्हर फेस्टिवल आणि त्याचं नाव काय आहे? गंगा उत्सव 2021. आता या ठिकाणी हे जे काही गजेंद्र सिंग शेखावत आहेत हे कोण आहेत? तर हे आहेत विद्यार्थी मित्रांनो जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री आहेत. क्लिअर, किंवा जलशक्ती मंत्री आहेत. सोबत या ठिकाणी 3 गोष्टी लिहून घ्या. या ठिकाणी कोणत्या रिव्हरचा फेस्टिवल साजरा होत आहे? गंगा. तर गंगाची संपूर्ण लांबी किती आहे? 2510 किलोमीटर एवढ्या लांबीची आपली गंगा नदी आहे. सोबत दुसरा पॉईंट लिहून घ्या. हा जो काही उत्सव असतो गंगा उत्सव हा किती दिवस असतो? तर 3 दिवस चालणारा हा गंगा उत्सव असतो. त्याची ही कितवी आवृत्ती आहे असं विचारलं तर 5वी आवृत्ती आहे. सोबत तिसरा पॉईंट लिहून घ्या. 4 नोव्हेंबर 2008 रोजी आपल्या गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केल्याच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी दरवर्षी 4 नोव्हेंबरला गंगा उत्सव साजरा केला जातो. फिरवून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की दरवर्षी कोणत्या दिवशी गंगा उत्सव असतो? तर 4 नोव्हेंबरला असतो दरवर्षी. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. भारताने कोणत्या बँकेसोबत चेन्नईमधील पूर व्यवस्थापनासाठी $251 दशलक्ष कर्जाचा करार केलेला आहे? तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ADB या बँकेसोबत. म्हणजेच काय? एशियन डेव्हलपमेंट बँक या बँकेसोबत या ठिकाणी आपल्या भारताने 250 म्हणजे जवळपास $251 दशलक्ष कर्जावरती करार केलेला आहे किंवा स्वाक्षरी केली आहे. त्याच्या मागचं कारण काय? तर जे काय आपली चेन्नई आहे, चेन्नईतील जे काही पूर व्यवस्थापन आहे त्याच्यासाठी या ठिकाणी या कर्जाच्या करारावरती स्वाक्षरी केलेली आहे. या
ठिकाणी कोणाकडून कर्ज घेण्यात आलेलं आहे? एडीबी बँकेबद्दल. मग या ठिकाणी एडीबीने आत्तापर्यंत मंजूर केलेले जे काही कर्ज आहेत, जे की परीक्षेला रिपीट विचारलेले आहेत, त्याच्यावरती नजर टाकूया. 300 दशलक्ष डॉलर महाराष्ट्राला देण्यात आले. कशासाठी? ग्रामीण संपर्क सुधारणा प्रकल्पासाठी आणि सेवांची वेगवेगळ्या जोडण्यासाठी. त्याच्यानंतर 500 दशलक्ष डॉलर देण्यात आली कर्नाटकला. कशासाठी? बेंगलोरमधील मेट्रो रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी. त्याच्यानंतर 300 दशलक्ष डॉलर देण्यात आले उत्तर प्रदेशला. कशासाठी? उत्तर प्रदेशातील वीज वितरण नेटवर्क सुधारित करण्यासाठी. त्याच्यानंतर या ठिकाणी 231 दशलक्ष डॉलर देण्यात आले आसाम राज्याला. कशासाठी? तर जे काही मध्य आसाम आहे, त्या मध्य आसाममध्ये लोअर कोपिली जलविद्युत प्रकल्प, त्याच्यावरती संयंत्र बांधण्यासाठी. त्याच्यानंतर 150 दशलक्ष डॉलर देण्यात आले तमिळनाडूला. कशासाठी? शहरी गृहनिर्माण सुधारण्यासाठी. त्याच्यानंतर 190 दशलक्ष डॉलर देण्यात आले कर्नाटक राज्याला. कशासाठी? तर बेंगलोरमध्ये वीज वितरण प्रणाली सुधारित करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी झारखंड राज्याला 112 दशलक्ष डॉलर देण्यात आले पाणी पुरवठा पायाभूत सुविधा या सुधारण्यासाठी. गोष्टी समजल्यात? 1-2 मिनिट एक्स्ट्रा लागू द्या, परंतु क्वालिटी कंटेंट जमा करण्याचा तुम्ही दररोज प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. काळजीपूर्वक जर तुम्ही आजपर्यंतचे जर व्हिडिओ पाहिले, जवळपास आपण 1 वर्ष झालं, एका वर्षामध्ये जवळपास आपण 600 ते 700 पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड केले आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक्स्ट्रा नॉलेज देण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी मी तुमच्याकडून 2 गोष्टी करून घेत आहे. एक तर करंट अफेअर्सची तयारी पण होत आहे, दुसरी गोष्ट सोबत काय होत आहे? जनरल नॉलेज सुद्धा वाढत आहे. म्हणजे जीके जीएसची सुद्धा सोबत आपण तयारी करत आहोत. या ठिकाणी क्वांटिटी बघितली तर 12च प्रश्न आहेत, परंतु तुम्ही जेव्हा नोट्स काढता त्या ठिकाणी तुमचे कमीत कमी 2 ते 3 पेजेस रोज भरले जातात वहीतले. ठीक आहे. 4था प्रश्न काय म्हणतो? कोणत्या राज्याची मुख्यमंत्री घसियारी कल्याण योजना गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच सुरू केली आहे? तर 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. उत्तराखंड राज्याची जी काही योजना होती मुख्यमंत्री घसियारी कल्याण योजना, ही गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच सुरू केली आहे. याच्याबद्दल 3 पॉईंट लिहून घ्या. पहिला पॉईंट लिहून घ्या, महिलांना 4 पाठीसाठी जंगलात जावे लागणार नाही आणि त्यासाठी सवलतीच्या दरामध्ये प्राण्यांचे पोषण आहार दिला जाईल या योजनेच्या अंतर्गत. दुसरा पॉईंट लिहून घ्या, सवलतीच्या दरामध्ये सायलेज आणि टीएमआर फीड ब्लॉक देऊन महिलांना चारा कापण्याच्या कामातून मुक्त करणे, हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. आणि तिसरा एक पॉईंट लिहून घ्या, हा थोडासा वेगळा आहे परंतु उत्तराखंड राज्याच्या निगडीत आहे. काय आहे? 29 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2021 मध्ये हुनर हाट या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि हुनर हाटची ही कितवी आवृत्ती आहे? तर 30वी आवृत्ती आहे. या 3-4 गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घ्या. ठीक आहे. तर उत्तराखंड या राज्यामध्ये मुख्यमंत्री घसियारी कल्याण योजनेला प्रारंभ झालेला आहे. या ठिकाणी मग उत्तराखंडबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. उत्तराखंडची स्थापना झाली 9 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी, राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे डेहराडून. या ठिकाणी 5 परंतु अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने बऱ्याच वेळेला रिपीट विचारलेले आहेत. जिम कॉर्बेट, राजाजी, व्हॅली ऑफ फ्लावर्स, नंदादेवी आणि गंगोत्री. आणि या ठिकाणी 2 महत्त्वाचे धरण आहेत, टेहरी आणि कोटेश्वर. एक्स्ट्रा प्लस पॉईंट लिहून घ्या. पहिले वन उपचार केंद्र उत्तराखंडमध्ये आहे. पहिले जैव विविधता उद्यान उत्तराखंडमध्ये आहे. पहिले लायकेन पार्क उत्तराखंडमध्ये आहे. आणि मला वाटतं आपण काल का परदेशी पाहिलं होतं, पहिलं इंटरनेट एक्सचेंज हे सुद्धा कुठे आहे? उत्तराखंड राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. केंद्र सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच काय EPF साठी किती टक्के व्याजदर मंजूर केलेले आहे? या ठिकाणी EPF फुल फॉर्म काय? एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड. तर या ठिकाणी 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 8.5% एवढा व्याजदर या ठिकाणी मंजूर केलेला आहे. कोणासाठी? तर या ठिकाणी जे काही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आहे EPF साठी. आणि कोणत्या आर्थिक वर्षासाठी? 2020-21 साठी. पुढचा प्रश्न क्रमांक 6. संजय सुधीर यांची कोणत्या देशामध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे? तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. UAE युनायटेड अरब इमिरेट्स या देशामध्ये या ठिकाणी संजय सुधीर यांची या ठिकाणी भारताचे राजदूत म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील 2 दिवसामध्ये आपण या राजदूताबद्दल 2 प्रश्न पाहिले आहेत. या ठिकाणी दिनेश के पटनायक हे स्पेनमध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि पवन कुमार यांना रशियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आणि या ठिकाणी UAE मध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? संजय सुधीर.
अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7वा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवू शकता. भारतातील पहिली AC3 इकॉनॉमी ट्रेन गतिशक्ती एक्सप्रेस, पहा अंडरलाईन करून ठेवा. गतिशक्ती एक्सप्रेस ही एक्सप्रेस कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू झालेली आहे? कोणत्या 2 दरम्यान नाही, कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू झालेली आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिल्ली ते लखनौ या 2 शहरांमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो AC3 इकॉनॉमी ट्रेन, जिचं नाव आहे गतिशक्ती एक्सप्रेस, ही भारतातील पहिली या ठिकाणी AC3 इकॉनॉमी ट्रेन असणार आहे. ती सुरू झाली आहे या 2 शहराच्या अंतर्गत. अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8वा, अलीकडेच प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस कोणत्या राजकीय पक्षामध्ये सामील झालेला आहे? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो TMC या राजकीय पक्षामध्ये सामील झालेला आहे प्रसिद्ध टेनिसपटू ज्याचं नाव आहे लिएंडर पेस. या ठिकाणी मला फक्त तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. या ठिकाणी पहा, BJP फुल फॉर्म काय? भारतीय जनता पार्टी, INC इंडियन नॅशनल काँग्रेस, आप या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आम आदमी पार्टी, आणि या ठिकाणी TMCचा फुल फॉर्म काय हे फक्त मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9वा, फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2021चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कांता सुनामाया असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे. कशामध्ये? फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2021 मध्ये. या ठिकाणी ही जी काही फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा झाली होती ती कुठे झाली होती? पॅरिस, जे की फ्रान्स या देशामध्ये स्थित आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी आपण कोणाचं पाहिलं? पुरुष एकेरीचं विजेतेपद. त्याच प्रकारे दुसरा प्रश्न याच्यावरतीच बनतो, फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धा 2021चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? जी की स्पर्धा या ठिकाणी पॅरिस फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आली होती. तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अकाने यामागुची असं त्या महिलांचं नाव आहे, महिला प्लेयरचं नाव आहे. तर यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धा 2021चे महिला एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे. काळजीपूर्वक आहे का? या ठिकाणी पुरुषाचं एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं आहे? कांता सुनामाया, आणि महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलं आहे? अकाने यामागुची. अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11वा, WHO प्रमुख ज्यांचं नाव होतं टेड्रोस अधनॉम यांचा कार्यकाळ किती काळासाठी वाढवण्यात आलेला आहे? आणि 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 5 वर्षासाठी वाढवण्यात आलेलं आहे. आपण कालच पाहिलं होतं RBIचे जे काही गव्हर्नर आहेत त्यांचं नाव काय आहे विद्यार्थी मित्रांनो? शक्तिकांत दास. कितवे गव्हर्नर आहेत? 25वे. आणि त्याचा सुद्धा जो काही कार्यकाळ आहे तो किती वर्षांनी वाढवला आहे? 4 वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनबद्दल बोलण्यात आलं. त्याच्याबद्दल 2-4 गोष्टी जाणून घेऊया. मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संस्था, हा झाला त्यांचा लोगो. या ठिकाणी WHOची स्थापना झाली 7 एप्रिल 1948ला. मुख्यालय आहे जिनिव्हा, जे की स्वित्झर्लंड या देशामध्ये स्थित आहे, आणि महासंचालक आहेत सध्याचे टेड्रोस अधनॉम. अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12वा, आजचा शेवटचा प्रश्न, अफगाणिस्तानच्या कोणत्या माजी कर्णधाराने किंवा कॅप्टनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतलेली आहे किंवा रिटायरमेंट घेतलेली आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, असगर अफगाण असं त्या प्लेयरचं नाव आहे. काळजीपूर्वक आहे का? असगर अफगाण. या ठिकाणी विद्यार्थी मित्र हे कोण होते? माजी कर्णधार होते अफगाणिस्तान क्रिकेट टीमचे. त्यांनी आता इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट घोषित केलेली आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी सुरू केला, हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या केंद्रीय मंत्र्याने नुकतेच कन्सल्ट नावाचे नॉलेज ॲप्लिकेशन आणि प्लॅटफॉर्म लॉन्च केलेले आहे? पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, अनुराग ठाकूर की नितीनजी गडकरी? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु प्रयत्न करणं, ट्राय करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर येतात की चुकतात हे दररोज येऊन दुसऱ्या दिवशी चेक करणं, वहीमध्ये लिहून घेणं हे सुद्धा तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा
आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल, तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं, तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील, त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे? आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.